आणि इथे डिफेन्स मध्ये मात्र पॉइंट घेतलेला आहे गिरेश्वरी ब यांनी. जे आपल्या मागाचं पारितोषिक होतं श्री जगदीश सावंत यांच्याकडचं पारितोषिक ते स्वीकारायचं आहे. गिरेश्वरी बच आपण हे पारितोषिक इथे मैदान क्रमांक 1 वर डिफेन्स मध्ये याला पॉइंट इथे पंचांच्या मार्फत. मैदान क्रमांक 1 वर यापुढील होणारा सामना माऊली भुते वर्सेस वेतालेश्वर टीम. तर मैदान क्रमांक 2 वर कालभैरव खंडाला जय हनुमान वायशे. चारही संघांसाठी चालू सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. माऊली भुते वेतालेश्वर टीम, कालभैरव खंडाला जय हनुमान वायशे. मैदान क्रमांक 2 वर रेडी मध्ये पॉइंट घेण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सचा तेवढाच आक्रमक पवित्रा. आणि इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांसोबत कोणीही वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथे सगळे शांतरा शांतरा, कोणी एकानेच बोलायचं, बाकी कोणी बोलायचं. इथे मैदान क्रमांक 2 वर रेडिंग मध्ये पॉइंट घेण्याचा प्रयत्न मात्र तो अयशस्वी. डिफेन्स मध्ये भैरेश्वर माणी दोन्ही मैदानांचा प्रतिनिधींनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा. भैरेश्वर माणी अरे प्रेक्षक पूर्ण आपल्या ह्या मैदानाला घेराव घालून आहे आणि त्यासोबतच महिला वर्ग देखील तेवढाच उत्सुक आहे या सगळ्या कबड्डीचा फराळ जो आहे तो बघण्यासाठी. तत्पूर्वी ही चावी ज्याची आहे त्याने व्यासपीठावर येऊन ओळखपटू ही गाडीची चावी घ्यावी. शक्ती आणि युक्तीचा सामना या दोन्ही गोष्टींचा वापर ह्या कबड्डी या खेळामध्ये करावा लागतो. त्यासोबतच आपल्या श्वासांवर नियंत्रण ठेवून हा कबड्डीचा 30 सेकंदांमध्ये तुम्हाला वेळ दिला जातो आणि या वेळ दिलेल्या वेळेमध्येच तुम्हाला तुमचं मेहनत आहे, तुमची कला आहे ती दाखवावी लागते, तुमचं कौशल्य आहे ते दाखवावं लागतं.
आपले सगळे स्वयंसेवक देखील उत्तमरित्या काम करत आहेत. जे लाईनमन आहेत, जे स्कोर लिहिणारे आहेत, ते देखील खूप चांगल्या प्रकारे या सर्वांवर लक्ष ठेवणार आणि उत्तमरित्या इथे रेडिंग पॉइंट मिळत आहे. आवास विरुद्ध वायशेत हे दोन्ही संघ या पंचक्रोशीमध्ये वेळापासून खूप चांगली कामगिरी करतात आणि तेच संघ आज आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळते. आणि इथे डिफेन्स मध्ये 1 पॉइंट वायशेत. मैदान क्रमांक 2 वर रेडिंग मध्ये घेण्याचा पॉइंट, परंतु इथे मात्र डिफेन्सने 1 पॉइंट नेलेला आहे. इथे आवाज संघाकडून पुन्हा एकदा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा चांगली पकड. आणि इथे तोल मात्र केलेला आणि या तोल घेण्याच्या एकदम जस्ट 1-2 इंचाचा फक्त फरक असेल, परंतु अत्यंत सुंदर कामगिरी करण्याचा प्रयत्न मात्र या रेडरने केला होता. परंतु काही फक्त अंतरावर त्याचा हा मध्यरेषेला टच करण्याचा प्रयत्नाचा हुकला आणि तिकडे पुन्हा एका डिफेन्स म्हणून निघण्याचा प्रयत्न आणि हा अतिशय सुंदर असा रेडिंगचा पॉइंट मिळवला आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी या पकडीमधून आपली मुक्तता केली होती आणि 2 पॉइंट्स. थोडीशी दुखापत खेळाडूंनी स्वतःला सावरून खेळावं. रेडिंग इथे पकड टाकण्याचा प्रयत्न होत आहे आणि इथे 1 पॉइंट बोनस. जसे असं वेळ संपतो असे तसे सामने देखील आता प्रत्येक राऊंडच्या शेवटापर्यंत येतात. आणि इथे पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये पॉइंट घेण्याचा प्रयत्न, परंतु रेडिंग मध्ये वरचढ ठरलेला आहे. मध्यंतर झालेला आहे मैदान क्रमांक 1 वर. माऊली भुते, वेतालेश्वर किम आणि कालभैरव कोंडाला जय हनुमान वायशे या 4 संघांसाठी दुसरा पुकार. मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना माऊली भुते, वेतालेश्वर किम, तर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना कालभैरव कोंडाला जय हनुमान वायशे. 4 संघांसाठी दुसरा पुकार आहे. 4 संघांनी याची नोंद घ्या. जिरेश्वरी क्रीडा मंडळ व महिला मंडळ यांच्या माध्यमातून
अलिबाग रेवस पंचक्रोशीत आपला हा कबड्डी स्पर्धा 2026चा भव्य दिवस सामना, हे सगळे सामने आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. तत्पूर्वी मैदान क्रमांक 1 वर वायशेत विरुद्ध आवास. बंटी काय बोलला रे तुला? हा. आवाज संघाकडून रीडिंग मध्ये प्रयत्न, आणि इथे मात्र 1 पॉइंट अतिशय कुशलतेने मिळवलेला आहे. आणि वायशित संघाकडून पुन्हा एकदा वायशित संघाकडून थोडासा वेळ घालवण्याचा, दवडण्याचा थोडासा प्रयत्न. आवाज संघ लवकरात लवकर रेड पूर्ण करून डिफेन्स मध्ये त्यांचा कदाचित पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न आहे, परंतु वाशित संघ आपला रीडिंग मध्ये पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करत, डिफेन्स मध्ये आवाज संघाचा प्रयत्न चालू आहे. ते पूर्णपणे वेळेचा फायदा घेतला त्यांनी. तसंच मैदान क्रमांक 2 वर आणि इथे चांगली पकड आवाज संघाकडून, आवाज संघाकडून आपल्याला बघायला मिळते. झिरेश्वरी क्रीडा मंडळ महिला मंडळ आयोजित हे सामने. आवाज संघ पुन्हा एकदा रेडिंग मध्ये, आणि इथे पकड वायशेत कडून टाकण्यात आलेली आहे आणि पकड मात्र सुटू दिली नाही आहे. आणि 1 पॉइंट हा वायशेत संघाला मिळतोय. पुन्हा एकदा रेडिंग मध्ये प्रयत्न, आणि इथे मात्र 1 पॉइंट वायशेत संघाने मिळवलेला आहे. चुरशीचाच सामना म्हणता येईल दोन्ही या संघांमध्ये. मैदान क्रमांक 2 पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आता बाकीचे हाईच म्हणून सर्व स्वयंसेवकांचं खूप कौतुक आणि प्रत्येक आयोजककर्त्यांचं खूप कौतुक की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सामने हे सध्या रंगवत आहेत, खेळवत आहेत आणि आयोजन करत आहेत. अलिबाग पंचक्रोशीतला हा आपला झिरेश्वरी क्रीडा मंडळ व महिला मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेले कबड्डी स्पर्धा 2026. आणि इथे पकड घेतलेली आहे, पकड टाकलेली आहे. तसाच मैदान क्रमांक 2 वर मुशेत आणि बैरोडे या 2 संघांमध्ये चाललेला सामना, आणि सामना देखील चुरशीचा होणार आहे हे नक्कीच आहे.
इथे मैदान क्रमांक 1 वर देखील चांगल्या प्रकारे चुरस आपल्याला बघायला मिळते. आणि इथे वायशित सगळं वेळ मात्र पूर्ण घेतली जात आहे आणि इथे मात्र आवाज संघाला खूप मोठा चान्स आहे. जर सुपर टॅकल करतायत तर त्यांना पॉइंट्स मिळू शक्यता होती, परंतु त्यांचा आवाज संघाकडून फक्त आता एक रेडर बाकी राहिला आहे. त्याला पॉइंट्स आणावेच लागतील, कारण का एका पॉइंट नंतर त्याला सुपर टॅकल मिळू शकतं, परंतु तोच टॅकल झालेला आहे वायशित संघाकडून. आणि इथे पूर्ण संघ मैदानामध्ये पुन्हा वेळ न घालवता वायशित संघाने मात्र इथे पॉइंट मात्र रिडिंग मध्ये गमावलेला आहे. आवाजने पॉइंट हा मात्र घेतलेला आहे. तिकडे बहिरोळे वर्सेस मुशेत. तुला गोष्टीला घ्या तुमच्या 2 रिमिक्स झाल्या. खूप चांगल्या प्रकारे प्रेक्षकांची उपस्थिती या सामन्यात बघायला मिळत आहे. आणि इथे मात्र टाइम मध्ये अजूनही प्रयत्न शेवटपर्यंत करण्यात येत आहे आणि मात्र डिफेन्सने मात्र त्यांना थांबवलेलं आहे. आणि इथे वायशित संघाला इथे थोडीशी दुखापत झालेली आहे. दोन्ही संघाने उत्कृष्टरित्या दोन्ही मैदानावर खूप चांगल्या प्रकारे दोन्ही सामने चालू आहेत. इथे मात्र थोडासा वेळ हा दुखापत झाल्यामुळे वायशित संघाला येत आहे. एवढं चांगलं गाणं होतं मी टाकलेलं ते. कितीतरी वेळा कबड्डीमध्ये खेळाडूला खरचटतं, खेळाडूला लागतं, तरी देखील खेळाडू पुन्हा आत्मविश्वासाने कबड्डी खेळायला मैदानात उतरतो. त्याची जिद्द, त्याची चिकाटी हीच त्याच्या कौशल्यामध्ये त्याच्या वाढ करत असते. आणि इथे आवाज संघाचा प्रयत्न आणि पूर्णपणे किक ऑफ करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आवाज संघाला टॅकल पॉइंट्स मिळत आहेत 2. इथे प्रत्येक संघाचा प्रत्येक गावातून माऊली भूते वेतालेश्वर केम आणि कालभैरव खंडाला जयहनुमान वायशेत चारही संघांसाठी अंतिम पुकार. लास्ट अँड फायनल कॉल. चालू सामने संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना माऊली भूते काल वेतालेश्वर केहीम, तर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना कालभैरव खंडाला जयहनुमान वायशेत.
संगीत सर संगीत या सध्या चाललेल्या मॅचेसचे थेट प्रक्षेपण तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील बघू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून हे सामने तुम्हाला लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत आहे. SJ इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सामने आपल्याला लाईव्ह दाखवण्यात येत आहे. जे प्रेक्षक आज येऊ शकत नाहीये त्यांना हा सामना थेट प्रक्षेपण बघायला मिळते. त्या SJ इव्हेंट्स यांचं देखील कौतुक की त्यांनी उत्तररित्या हे सामने अजून दाखवत आहेत. इथे वायशे संघाकडून मात्र पूर्ण वेळ वापरण्याचा प्रयत्न होत आहे आणि इथे एक पॉइंट मात्र हा घेऊनच जात आहे. आवाज संघाला डिफेन्स मध्ये सर्वात जास्त आणि अशा प्रकारे मैदान क्रमांक 1 वर वायशेत संघाचा विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे कौतुक. खूप उत्तमरित्या हा सामना दोन्ही संघाने खेळला. आणि ही प्रत्येक संघाची प्रत्येक कबड्डी खेळाडूची आपल्या कबड्डीच्या मैदानाप्रती असलेली भावना असलेला आदर हा प्रत्येक सामना सुरू होण्याच्या पूर्वी आणि संपल्यानंतर त्याला नमन करणं, त्याला वंदन करणं आणि त्यानंतरच मैदानातून बाहेर जाणं ही अतिशय चांगली बाब प्रत्येक खेळाडूची आणि प्रत्येक कबड्डीपटूची असते. आता मैदान क्रमांक 1 वर झालेला सामना दिलखुश आवाज उर्से जय हनुमान वायशेत. याच्यामध्ये दिलखुश आवाजचा कुणाल कुणालनी व्यासपीठावरून आपला उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपण सन्मान घेऊन जायचा आहे. त्याचप्रमाणे हा झालेला सामना 29 वर्सेस 16 तब्बल 13 गुणांनी व्यायामशाळा वायशेत या संघाने विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं कौतुक. मैदान क्रमांक 2 वर अजून सामना चालू आहे आणि मैदानामध्ये रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि माजी समाज कल्याण सभापती आणि आपल्या गावाचे लाडके नेतृत्व ते म्हणजेच दिलीप विठ्ठल भोई उर्फ छोटम शेठ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि आणि अतिथी मान्यवर हे पुन्हा एकदा आपल्या या जिरेश्वरी क्रीडा मंडळ व महिला मंडळ आयोजित या कबड्डी स्पर्धा 2026चा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावर उपस्थित झालेल्या आहेत. बसून खाली जाते नाही जाते खाली आत्ताच काय आम्ही उचलून परत पुढे घेतलं. बसून नको देऊ खाली जाते.